students. Okay. Today we will conduct our next part of fuels and combustion. In the last lecture, you have seen what is meant by a distillation curve. What is the significance of this distillation curve? What are the different products from the crude petroleum? We have seen what is the property which is known as a volatility of a fuel. We have seen how this alcohol is affecting the properties of a fuel. We have seen what is the Reid vapor pressure, how this Reid vapor pressure affects the we can say this cold weather and winter blend fuel and hot weather fuel. The next important thing is octane number. What is the significance of octane number? What are the different additives which are used for improving the octane number? Now today we will see how the alcohol affects the fuel. What is the impact of this alcohol on the engine operation, and what are the disadvantages and advantages of adding the alcohol in our fuel. Now see here the alcohol additives, its advantages and disadvantages. Now the advantages and disadvantages of using an alcohol as a fuel. First one is alcohol absorbs the moisture in the fuel tank. म्हणजे जे फ्युएल टँकमध्ये जे मॉइश्चर असेल, मॉइश्चर म्हणजे काय, इट इज अ वॉटर पार्टिकल्स. हे वॉटर पार्टिकल्स काय करेल, अल्कोहोल ऑटोमॅटिकली ॲब्झॉर्ब करतो. कारण की एक अल्कोहोलची टेंडन्सी असते त्याच्यामध्ये पाणी पटकन ॲब्झॉर्ब करून घेण्याची. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे 10% अल्कोहोल when added to the gasoline raises the octane rating. This is the research octane number and here is the motor octane number. या दोघांची ॲडिशन करून त्यांचं ज्यावेळेस आपण ॲव्हरेज घेऊ त्यावेळेस जी रिडिंग येईल त्याला हे 3 पॉईंट्सने इम्प्रूव्ह करतं. निश्चितच ऑक्टेन रेटिंग आपल्याला इम्प्रूव्ह केलेली असेल तर ती आपल्यासाठी बेनिफिशियलच आहे. आणि अल्कोहोल ज्यावेळेस आपण ॲड करतो तर आपले ऑक्टेन नंबरसुद्धा इन्क्रीज होऊन जातो. त्यानंतर अल्कोहोल क्लीन्स द फ्युएल. ते क्लिनिंग कसं होतं माहिती का तुम्हाला, एक सिंपल मी उदाहरण सांगतो की आपण काय करतो, आपण आपल्या हाताला जर का काही डर्ट पार्टिकल्स असले, आपण क्लीन करायचे असतात, आपण काय करतो त्याला एक साबण लावतो. साबण म्हणजे काय असतं, एक डिटर्जंट असतं. डिटर्जंट काय करतं, त्याच्यावर डर्ट काही पार्टिकल्स असतील त्याचे जे मॉलिक्युल्स असतात त्यांना कसे करतात, असे ते मॉलिक्युल्स एकदम स्टिक झालेले असतील तर त्यांना थोडंसं ते मॉलिक्युल्सला काय करतात, स्लिप करण्यासाठी ते डिटर्जंट हे करतं. आणि मग आपण काय करतो, ते स्लिप व्हायला लागले की स्लिप झाले की आपण त्याला पाण्याचं जे प्रेशर किंवा पाण्याचा जो फ्लो आहे त्या फ्लोच्या साहाय्याने त्यांना वॉशआउट करून टाकतो. तसंच हे जे अल्कोहोल काय करतं, अल्कोहोल जे इंजिनमध्ये डर्ट काही पार्टिकल्स त्या चिटकलेले असतील त्यांना काय करतं, ते स्लिप ऑफ करतं. आणि ते कधी कधी फ्युएलच्या प्रेशरनं किंवा आपल्या गॅसेसच्या प्रेशरनं काय होतं, ते नंतर फ्लश आउट होऊन जातं. तर ही एक अल्कोहोलची एक स्पेशल प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट वन इज अल्कोहोल रिड्युसेस द CO इमिशन बिकॉज इट कंटेन्स द ऑक्सिजन. हे CO काय असतं, CO इज नथिंग बट इट इज अ कार्बन मोनोऑक्साईड. अँड दिस कार्बन मोनोऑक्साईड इज वी कॅन से अ व्हेरी डेंजरस. काय, कारण की ज्यावेळेस आपण कार्बन मोनोऑक्साईड इनहेल केलं तर इट गोज इन टू आवर सिस्टम.
मग जे आपल्या जे रक्त आहे त्या रक्तासोबत ते मिक्स होतं. रक्तामधलं जे एक्सेस ऑक्सिजन असतं, जे ऑक्सिजन ब्लड आपल्या वेगवेगळ्या ऑर्गन्सला प्रोव्हाइड करणारं असतं, तर त्या ऑक्सिजनला हे CO काय करतं, ॲब्झॉर्ब करतं आणि CO2 मध्ये कन्वर्ट होऊन जातो. आणि मग आपले काय होतात, वेगवेगळे जे ऑर्गन्स असतात, ब्रेन असेल किंवा हार्ट असेल, आपल्या ऑर्गन्सला ते ऑक्सिजन मिळत नाही, मग त्यांना आपल्याला बाकीच्या व्याधी होऊ शकतात. त्यामुळं हे CO फार आपल्या हेल्थसाठी पण फार काही चांगलं नाही. हे इंजिनच्या एक्झॉस्टमधून येत असेल तर ते किती आपल्याला रिड्यूस करता येईल तितकं आपल्याला ते बघायचं आहे. ठीक आहे. तर अल्कोहोल काय असतं, अल्कोहोलमध्ये ऑलरेडी ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूल जास्त असतात. ज्यावेळेस आपण हे अल्कोहोल कंबशनसाठी यूज करू तर ते काय करतं, हे जे ऑक्सिजन मॉलिक्यूल्स आहेत ते कंबशन करण्यासाठी म्हणजे आपल्याला प्रोव्हाइड करतं. मग ज्यावेळेस कंबशन होतं ते कम्प्लीट कंबशन होतं आणि जे COचे जे इमिशन्स आहेत ना ते त्याच्यामधनं कमी होतात. तर ही एक स्पेशल प्रॉपर्टी आहे आपल्या अल्कोहोलची. नेक्स्ट आहे ह्याचे काही डिसएडव्हान्टेजेस. जे पहिला डिसएडव्हान्टेज काय आहे, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की अल्कोहोल जर का आपण यूज करत असलो तर त्याला एक डस्ट पार्टिकल्सला असं स्लिप ऑफ करायची त्याची टेंडन्सी आहे. मग तर जर का आपण फ्युअल टँकमध्ये स्टोअर केलेलं असेल, फ्युअल टँकमध्ये आपल्याकडे डस्ट पार्टिकल्स असतील तर त्यांना ते स्लिप अप करतं. फ्युअल टँकमधले हे जे डस्ट पार्टिकल्स आपल्या फ्युअल लाईनमधनं आपल्या सिस्टममध्ये एंटर करू शकतात. मग तिथं पहिलं असतं आपलं फ्युअल फिल्टर. फ्युअल फिल्टरचं काम असं असतं की डस्ट पार्टिकल्सला आपल्या इंजिनमधनं जाण्यापासून ऑब्स्ट्रॉक करायचं. मग काय होतं की हे जास्तीत जास्त टँकमधनं जे डस्ट आणि डस्ट पार्टिकल्स आहेत ते आपल्या फिल्टरमध्ये जातात. फिल्टरमध्ये ते फिल्टरला क्लॉग करून टाकतात. तर हे एक सर्वात जे नोटिसेबल गोष्ट आहे ती आपल्याला अल्कोहोल ज्यावेळेस आपण असलं फ्युअलमध्ये तर आपल्याला दिसून येते. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की अल्कोहोलनं आपली जी आपली जी प्रॉपर्टी ज्यानं आपली रीड वेपर प्रेशर वाढतो, दॅट इज व्होलॅटिलिटी, ती इम्प्रूव्ह करतं. मग जर का अशा वेळेस कंडिशनमध्ये आपण समर सीझनमध्ये जर का ते यूज करत असू तर आपल्या समर सीझनमध्ये आपल्याला तो जो प्रॉब्लेम आहे की इंजिन स्टॉलिंग होण्याची, इंजिनच्या फ्युएल लाईनमध्ये बबल्स तयार होण्याची, तो प्रॉब्लेम परत आपल्याला नोटीस व्हायला सुरुवात होते. मग त्यानं काय होऊन जातं की आपल्याला इन द समर सीझनमध्ये जर का अल्कोहोल असेल तर आपल्याला गाडी सुरू होण्यासाठी किंवा गाडीमधनंच एअर पकडते, गाडीचं इंजिन ऑपरेशन स्टॉल होतं, असे प्रॉब्लेम आपल्याला नोटीस होतात. थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जी कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे ती आपल्या ह्याची कमी आहे. जी आपली अल्कोहोल आहे त्याचं कॅलोरिफिक व्हॅल्यू ॲज कम्पेअर टू गॅसोलिन कमी आहे. किती कमी आहे? इट इज अराउंड वी कॅन से निम्म्यानं कमी आहे. पेट्रोलची कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे 48 मेगाजूल्स पर kg. म्हणजे तुम्ही जर का 1 kg पेट्रोल तुम्ही बर्न केलं तर यू विल गेट अबाउट 48 मेगाजूल्स ऑफ दिस हीट एनर्जी. तेच जर का तुम्ही 1 kg अल्कोहोल बर्न केलं यू गेट 22 मेगाजूल्स पर kg. म्हणजे तुम्ही कंपॅरिझन जर का केलं पेट्रोलचं आणि अल्कोहोलचं तर अल्कोहोलची कॅलोरिफिक व्हॅल्यू ही पेट्रोलपेक्षा निम्म्यानं कमी आहे. म्हणजे कसं आहे, तुम्हाला जर का तुमच्या गाडीची कारची जर का 35 लिटर तुमची फ्युएल टँकची कॅपॅसिटी आहे तर तिथं जर का तुम्ही पूर्ण अल्कोहोल यूज करत असाल तर तुम्हाला 70 लिटरची ती कॅपॅसिटी करावं लागेल, म्हणजे डबल. बरोबर. बरं तुम्ही जर का 35 लिटरचीच ठेवली तर काय होईल, तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे सारखं सारखं पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल फिलअप करायची ती सुद्धा वाढेल. हा सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज आहे अल्कोहोलचा. थर्ड इम्पॉर्टंट असं आहे की बाबा जे अल्कोहोल आहे ना ते कधी कधी तापमान जर का फारच कमी झालं तर ते वेपोराईज व्हायला सुद्धा त्रास होतो, जरी त्याचा रीड वेपर प्रेशर त्याने इम्प्रूव्ह केला नाही. कारण की एक म्हणतो ना आपण एक बॉइलिंग पॉईंट असतो एक विशिष्ट, तर तो बॉइलिंग पॉईंट आहे ना तो ह्याचा पुअर आहे. तो बॉइलिंग पॉईंट पुअर असल्यामुळे काय होऊन जातं की ते एकदम कोल्ड वेदर कंडिशनमध्ये सुद्धा हे डिफिकल्ट आहे अल्कोहोल. म्हणून ते आपण सहसा जास्त यूज करत नाही, त्याला एक विशिष्ट प्रमाणामध्येच आपण त्याचा यूज करून इंजिनला मध्ये यूज करतो की जेणेकरून आपल्याला जास्त प्रॉब्लेम व्हायला नको. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे की वॉटर आणि गॅसोलिन कम्पेअर केलं तर सर्वात हेवियर कोणते? निश्चित आपलं वॉटर इज अ हेवियर ॲज कम्पेअर टू गॅसोलिन. वॉटरची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दॅट इज 1 अँड दॅट ऑफ द गॅसोलिन इट इज अराउंड 0.7. पेट्रोलची 0.7 आहे. म्हणजे जर का काय आहे, जर का आपल्या पेट्रोलमध्ये वॉटर असेल तर वॉटर काय होईल ते फ्युएल टँकमध्ये खालच्या पोर्शनला ते सेटल होऊन जाईल. ठीक आहे. आता आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये जर का हे असेल काय बरं फ्युएलमध्ये
गॅस अल्कोहोल असेल तर अल्कोहोल कसं मेजर करायचं त्याची एक सोपी पद्धत आहे. एक काय करायचं आपल्या केमिस्ट्री लॅबमध्ये एक टेस्ट ट्यूब असते, त्या टेस्ट ट्यूबवर मार्किंग असते किती ml ते घेऊन यायचं. ठीक आहे. मग त्याच्यात एक स्टॉपर असतं वरती त्याचं झाकण, ते पण आणायचं सोबत. मग आपण किती करायचं त्याच्यामध्ये 10 ml काय घ्यायचं आपलं फ्युएल घ्यायचं, जे कोणी तुम्ही पेट्रोल पंपावरनं फ्युएल घेऊन आले ते घेऊन यायचं. त्याच्यामध्ये काय करायचं एका ड्रॉपरनं त्याच्यामध्ये 2 ml पाणी टाकायचं आणि ते अल्कोहोल आणि ह्याला काय करायचं शेक करायचं व्यवस्थित त्या मिक्सचरला, आणि शेक करून एका फ्लॅट सरफेसवर 2 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. मग काय होतं ते सगळं जे पाणी आहे ना ते पाणी खाली सेटल डाऊन होऊन जातं. मग परत तुम्ही ती रिडिंग बघायची. तुम्ही माहिती तुम्हाला 2 ml तुम्ही पाणी टाकलेले, जर का ती रिडिंगमध्ये सुद्धा 2 ml दिसत असेल तर समजून घ्यायचं त्याच्यामध्ये अल्कोहोल अजिबात नाहीये. जर का 2 ml पेक्षा जास्त रिडिंग असेल तर समजून घ्यायचं की ह्याच्यामध्ये अल्कोहोल मिक्स केलेलं आहे. मग किती टक्के अल्कोहोल मिक्स केलेलं आहे? सपोज तुमची रिडिंग 3.1 आली तर 3.1 मायनस 2.0 इक्वल टू 1.1 इंटू 10 इक्वल टू 11% अल्कोहोल. अशा पद्धतीनं तुम्ही ते मेजरमेंट करायची. ठीक आहे. मग तर आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, डज अल्कोहोल कंटेंट अफेक्ट्स द इंजिन ऑपरेशन? येस, निश्चितच. जर का आपलं गॅसोलिन त्याच्यामध्ये तुम्ही 10% ऑर लेस इथेनॉल असेल त्यांना काही इंजिनला ऑपरेशन होणार नाही. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर कधी कधी आपल्याला रफ आयडल स्टॉलिंग असे प्रॉब्लेम दिसतात. ठीक आहे. कधी वॉर्म वेदरमध्ये हॉट कंडिशन्समध्ये रफ आयडल स्टॉलिंग also noticeable after engine is started one stop for a long time. हे असे प्रॉब्लेम आपल्याला दिसतात. Then engine heat can vaporize the alcohol enhanced fuel causing bubbles in form of a fuel system. हे बबल्सचं काय होतं का होतात ते अल्कोहोल वेपोराइज होतं त्यामुळे इथं बबल्स येतात. These bubbles in the fuel prevent the proper operation of the fuel injection system. फ्युएल इंजेक्शन सिस्टम मधनं फ्युएल जाण्याचं जे ऑपरेशन आहे ते आपल्याला त्यांना अफेक्ट होऊन जातं. अँड रिझल्ट्स इन अ हेजिटेशन ड्युरिंग द ॲसिलरेशन. ज्यावेळेस आपण ॲसिलरेशन करतो तर स्मूथ ॲसिलरेशन नाही होत ते असं आडखळत ते गाडीचं ॲसिलरेशन होतं. रफ आयडल म्हणजे कसं ज्यावेळेस आपण गाडी आयडलिंगवर असं त्यावेळेस असं एकदम रफ असं फिलिंग येते की स्मूथ नाही आहे इंजिन, काहीतरी रफ चालू आहे आतमध्ये इंजिनच्या. आणि सिव्हिअर रिपीटेड स्टॉलिंग म्हणजे काय मधनच बंद पडणं, ॲसिलरेशन लूज करणं, असे स्टॉलिंग प्रॉब्लेम असतात. हॅलो. हां हा, आता ऑनलाईन लेक्चर चालू आहे माझं. काय झालं? हां बरं. हां थांब, मी ना ऑनलाईन लेक्चर आहे, लेक्चर कम्प्लीट करून तुला कॉल करतो. ठीक आहे. ओके. Now what happens? A severe cases repeated stalling where all the bubbles have been forced through the fuel system. इंजिनचं स्टॉलिंग होतं आणि या स्टॉलिंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स होतात. Then it is replacing by the cooler fuel from the fuel tank. हा त्याचा एक परत ड्रॉबॅक आहे की that this alcohol affects the engine operation. Then next one is the combustion efficiency. ठीक आहे. सो व्हॉट हॅपन्स कंबशन म्हणजे काय होतं? कंबशन म्हणजे असं आहे की फ्युएल जे असतं ते बर्न केलं जातं कंबशन प्रोसेसने. इट लिबरेट्स द हीट एनर्जी. दिस प्रोसेस इज नोन ॲज अ कंबशन. Internal combustion engines burn an organic fuel to produce a power. The organic refers to a product gasoline from source that originally were alive. म्हणजे कसं असतं ऑर्गॅनिक म्हणजे कसं असतं की ती गोष्ट कधी सजीव असते आणि त्या सजीव गोष्टीचं रूपांतर आपण काय करतो एखाद्या गोष्टीमध्ये दुसऱ्या गोष्टीमध्ये करतो. तर ह्या गोष्टीला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक म्हणतो. ठीक आहे. सपोज आपण प्लांट्सपासून काही फ्युएल ऑप्टेन केलं म्हणजे प्लांट्स हे प्रकारचे
हे असतात सजीव गोष्ट असतात त्यांच्यापासून एखादी गोष्ट निर्मित केली तर त्याला आपण काय म्हणतो, एक ऑर्गॅनिक गोष्ट म्हणतो. ठीक आहे. क्रूड ऑइल ओरिजिनली कम फ्रॉम द लिव्हिंग प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे हे जे क्रूड ऑइल जे असतं, जे आपल्याला खनिज सापडतं, तर ते कशामुळे झालेलं आहे की फार फार पूर्वी, शेकडो वर्षापूर्वी जे पृथ्वी तळावरती जे झाडं होते, परत सजीव प्राणी होते, तर ते कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीनं ते त्या अर्थमध्ये काय झाले, ते येऊन गेले, पुरून गेले. आणि त्याचं काय झालं की त्या गोष्टीमध्ये असं झालं की ते वर्षानुवर्ष ते एकदम त्या आतमध्ये राहिले. त्याच्यावरती प्रेशर आलं कशाचं, वरच्या लेअरचं. आणि त्या प्रोसेसमध्ये काय झालं की त्याचं डिकम्पोजिशन झालं प्रेशरमध्ये. आणि त्या डिकम्पोजिशनमध्ये काय झालं की त्या यांचं जे आहे, त्यातलं जे ऑर्गॅनिक मॅटर होतं, त्या ऑर्गॅनिक मॅटरचं एका दुसऱ्या विशिष्ट ह्याच्यामध्ये गोष्टीमध्ये रूपांतर झालं. आता हे काय असतं, हे कार्बन असतं जास्त करून, आणि कार्बन हे ज्वलनशील असतं. ठीक आहे. तर मग हे काय होऊन जातं की जे गॅसेस तयार होतात, मिथेन वगैरे, हे कशामध्ये होतं, हे होतं आपले जे सजीव गोष्टी होत्या, म्हणजे लिव्हिंग थिंग्स, म्हणजे प्राणी असतील, माणसं असतील, त्यांच्यापासून हे आपल्याला मिथेन मिळतं. आणि जे ऊड असेल किंवा पालापाचोळा, याच्यापासून काय मिळतं आपल्याला, कोळसा, दगडी कोळसा वगैरे असं पद्धतीने मिळतं. आणि यांचं जे कॉम्पोजिशन आहे ना, त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन मेन आहे. आणि जे हायड्रोजन आणि कार्बन हे दोन्ही ज्वलनशील आहे. ठीक आहे. तर द कंबशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस काय होतं की ऑक्सिजनचे O2 जे मॉलिक्युल्स आहेत, ओके, ते कुठं असतात, एअरमध्ये असतात. आणि विथ हायड्रोजन अँड हे काय होतं, O2 एअरमधनं आपण जे कंबशनला सप्लाय करतो, इट रिॲक्ट्स विथ द हायड्रोजन अँड कार्बन, कशातलं, त्या फ्युएलमधलं, जे आपल्याला नैसर्गिकरित्या मिळालेलं आहे. आणि इन अ गॅसोलिन इंजिन अ स्पार्क स्टार्ट्स कंबशन विच टेक्स 3 milliseconds 0.003 seconds टू कम्प्लीट इनसाइड द सिलेंडर ऑफ एन इंजिन. म्हणजे इतका कमी टाईममध्ये स्पार्क होतं आणि ते कंबशन प्रोसेस कम्प्लीट होते, व्हेरी फास्ट. The chemical reaction that takes place can be summarized as hydrogen plus carbon plus oxygen plus nitrogen plus spark equals heat plus water plus carbon monoxide if incomplete combustion plus carbon dioxide plus hydrocarbon plus nitrogen oxide plus many other chemicals. म्हणजे हे काय आहे, वॉटर, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोकार्बन्स, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, आणि आणखीन काही SO2 वगैरे जे असतात ते प्रोडक्ट्स झाले कंबशनचे. आणि इनपुट काय दिलं होतं आपण, हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, आणि प्लस काही हवेसोबत येणारा नायट्रोजन. तर ही एक सिंपल केमिकल रिॲक्शन आहे जी आपण इथं समराईज केली. नंतर ना एअर आणि फ्युएलचा रेशो किती ठेवणं गरजेचं आहे. The fuel burns best when the intake system turns it into fine spray and mixes it with the air before you are sending into the cylinder. आता ह्याच्यामध्ये काय आहे माहिती का, जे फ्युएल आहे ना, ते फ्युएल जे आपण सिस्टमला पाठवतोय ते ऑटोमाइज झालं होणं फार गरजेचं आहे. काय माहिती का, आता तुम्ही सपोज एक सोपं एक्झाम्पल घ्या, तुम्ही चहा पितात, तर चहा पिताना तुम्ही असं असं सक करता, असं आवाज करता, सूर असा आवाज करता. त्यात काय होतं, ते जी एअर आहे ना, त्या एअरमध्ये तुम्ही ते चहाचे पार्टिकल्स आहेत ना, ते काय करतात, ॲटोमाइज करतात. आणि हे ज्यावेळेस त्याचं ॲटोमाइज होतं, तर ते मॉलिक्युल्सचं कसं होतं की त्याची तुम्हाला प्रत्येक मॉलिक्युल्स तुमच्या टंगच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, आणि त्यानं तुम्हाला चहाची टेस्ट आणखीन त्याची इम्प्रूव्ह होते. तसंच इथं आहे, जे जर का ॲटोमाइज होऊन जर का फ्युएल आपण सेंड केलं, तर त्यानं कंबशन प्रोसेस आणखीन इम्प्रूव्ह होते. ठीक आहे. त्यातनं जास्त एनर्जी आपल्याला लिबरेट करता येते. तर ते किती प्रमाणात एअर आणि किती प्रमाणात फ्युएल टाकायचं त्याचं सुद्धा एक माप असतं. ते जास्त पण नको, कमी पण नको, एक विशिष्ट मापामध्ये दिलं तरच ते इफेक्टिव्ह होतं. त्याला म्हणतो आपण ऑप्टिमाइज एअर फ्युएल रेशो. द एअर फ्युएल रेशो इज द proportion by weight of air and gasoline that the injection system mixes as needed for the engine combustion. The mixture
with which an engine can operate. हा हॅलो. बर 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 मेलवरील का? क हं. बर बर बर. हां हां. ठीक आहे चालेल. ओके सर. The air fuel ratio is proportional by weight of air and gasoline that the injection system mixes as needed for the engine combustion. The mixtures with which an engine can operate without stalling ranges from 8 to 1 to 18.5 to 1. तिथे ही एक हे दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये हे जे इंजिन ऑपरेशन जे आहे ते आपलं व्हेरी होऊ शकतं. दिस रेशो आर युजली स्टेटेड बाय वेट. ठीक आहे. Now suppose 8 parts of air by weight combined with 1 part of gasoline by weight, then it is 8:1. म्हणजे हे काय झालं, रिच झालं. ठीक आहे. अँड इंजिन कॅन टॉलरेट अँड फायर. म्हणजे ह्याच्यापेक्षा जर का आपण 7:1 5:1 केलं ना, जास्त प्रमाणात फ्युएल पाठवून सुद्धा काही काम होत नाही. एक ते रिच मिक्सचर होतं. रिच मिक्सचरनं पण इनकम्प्लीट कन्व्हर्शन होतं. कार्बन मोनॉक्साईड सिस्टममधनं बाहेर जास्त पडतो. 18.5 पार्ट्स ऑफ एअर मिक्स्ड विथ 1 पार्ट ऑफ गॅसोलीन विच इज द लिनेस्ट. म्हणजे फार लीन पण नाही पाठवायचं. म्हणजे फार जास्त करून आपण एअर पाठवत असू तर ते लीन झालं मिक्सचर. ठीक आहे. रिचर और लिनर एअर फ्युएल रेशिओज कॉज द इंजिन टू मिस फायर और नॉट रन ॲट ऑल. म्हणजे इंजिन काय होतं, काम करू शकत नाही. तर इंजिनला ही एवढ्या रेंजच्या मध्ये रनिंग रेंज आहे ह्याच्यापर्यंतच इंजिन काम करू शकतं. ह्याच्या पलीकडे पण जात नाही आणि ह्याच्या खाली पण येत नाही. या रेंजमध्ये होतं. आणि एक बेस्ट करू आहे या दोघांच्या मधलं. दिस वन इज द बेस्ट. 14.7:1. म्हणजे 14.7 parts of fuel and 1 part of 14.7 parts of air and 1 part of fuel. Then next one is the stoichiometric air fuel ratio. The ideal mixture or ratio at which all the fuel combines with all the oxygen in the air and burns completely is called as the stoichiometric. Stoichiometric काय, त्या रेशोला सगळे fuelचे molecules that will combine with the air and burn completely is known as the stoichiometric air fuel ratio or chemically perfect combination. तर इथं बघा ती जी कन्व्हर्जन इफिशियन्सी आणि एअर फ्युएल रेशो 14.7 ला काय होतं की हा जो नॉक्स आहे हा पण सर्वात आपल्याला म्हणजे कमी नाही मिळत, पण त्यातल्या त्यात कमी असतो. CO सुद्धा कमी असतो. हायड्रोकार्बन्स असतातच. आणि जर ह्याच्यापेक्षा फार आपण एअर फ्युएल रेशो कमी केला तर आपल्याला नॉक्स जास्त मिळतो आणि CO आणि SC कमी असतात. आणि ह्याच्यापेक्षा जर का वाढवला तर CO SC वाढतात, नॉक्स कमी होऊन जातो. तर हे दोन्ही गोष्टींचा आपल्याला बॅलन्स करायचा आहे. आणि तर तो बॅलन्स हा पॉईंट आहे की त्या पॉईंटला सर्वात कमी आपल्याला सर्व गोष्टी मिळतात. तर तो आपण म्हणतो इट इज अन वी कॅन सी ऑप्टिमम एअर फ्युएल रेशो. नाव नेक्स्ट इज द फ्युएल अँड त्यांचं स्टॅच्योमेट्रिक एअर फ्युएल रेशो किती ठेवायचा. तर ज्यावेळेस आपण गॅसोलीन वापरतोय तर त्यावेळेस त्याची जी कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे दॅट इज 1,30,000 ब्रिटिश थर्मल युनिट्स पर गॅलन आहे. त्यासाठी 14.7:1 इज द करेक्ट स्टॅच्योमेट्रिक एअर फ्युएल रेशो. ज्यावेळेस आपण इथाइल अल्कोहोल किंवा अल्कोहोल ज्यावेळेस मिक्स करत असतो की ज्याची हीट कंटेंट आहे 76,000 ब्रिटिश थर्मल युनिट्स पर गॅलन, तर त्यावेळेस आपल्याला स्लाइटली रिच एअर फ्युएल रेशो ठेवावा लागेल. तर दॅट इज 9:1. ज्यावेळेस मिथाइल दॅट इज मेथनॉल अल्कोहोल ज्यावेळेस यूज करतोय की ज्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी आहे दॅट इज 60,000 ब्रिटिश थर्मल युनिट्स पर गॅलन, त्यावेळेस आपल्याला 6.4:1 म्हणजे आणखीन आपल्याला एअर फ्युएल रेशो जो आहे तो आपल्याला आणखीन कमी करावा लागेल. आपल्याला जास्तीत जास्त रिच एअर फ्युएल रेशो सेंड करावा लागेल.
त्यानंतर ना आहे हाय अल्टिट्यूडसाठी आपण काय करतो. आता ज्यावेळेस हाय अल्टिट्यूड म्हणजे जी समुद्र तळापासून जी हाईट आहे ती जास्त वाढते, म्हणजे ज्यावेळेस आपले हिमालयामध्ये जे गाड्या वापरतात तर ते हाय अल्टिट्यूडमध्ये ते यांचं ऑपरेशन असतं. तर हाय अल्टिट्यूडमध्ये आपल्याला एक विशिष्ट हाय ऑक्टेन रेटिंगचं फ्युअल लागतं. का लागतं बघू इथं. तिथं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर फार कमी असतं. मग octane rating does not need to be as high because the engine cannot take in as much air. This will reduce the compression pressure. मग ह्यानं काय होतं, प्रेशर कमी असेल ॲटमॉस्फिअरचं तर काय करते, इंजिन जास्त एअर घेऊ शकत नाही, मग त्यानं कॉम्प्रेशन रेशो अफेक्ट होतो. इन माउंटेनस एरिया द गॅसोलिन दॅट इज ऑक्टेन रेटिंग R+M/2 रेटिंग्स आर 2 or more number slower than the normal. म्हणजे ऑक्टेन रेटिंग जे आहे ना तिथं आपल्याला 1 किंवा 2 नंबरनं कमी असली तर आपल्याला चालतं. अबाउट 1 ऑक्टेन नंबर पर 1000 फीट और 300 मीटर अल्टिट्यूड असा त्यांनी रेशो दिलेला आहे. तिथं जास्त ऑक्टेन नंबर ठेवून पण काय आपल्याला फायद्याचं नाही होत. ठीक आहे. रिफॉर्म्युलेटेड गॅसोलिन. रिफॉर्म्युलेटेड गॅसोलिन हेल्प्स टू रिड्यूस द इमिशन्स. म्हणजे ज्या आपल्याला इमिशन कमी करायचे असेल तर आपल्याला रिफॉर्म्युलेट करून ते फ्युएल सप्लाय करावं लागेल. रिफायनर्स formulate by using additives that contain at least 2% oxygen by weight and reducing benzene to maximum 1% by volume. आपण काय करू, बेन्झिन कमी करायचं आणि जास्तीत जास्त त्यात ऑक्सिजन पाठवायचं, की जेणेकरून इट बिकम्स अ रिफॉर्म्युलेटेड गॅसोलिन. आणि जर का आपण हे रिफॉर्म्युलेटेड गॅसोलिन यूज केलं तर आपल्या इंजिनमधनं जे इमिशन्स जे होणार आहेत ते इमिशन्स आणखी कमी होऊन जातील. रिड्यूस लाईट कंपाऊंड्स. ओके. Refineries eliminate butane, pentane, propane, which have low boiling point and evaporate easily. These are released to the atmosphere during refueling and through the fuel tank vent, contributing to the smoke formation. हे काय होतं, ज्यावेळेस आपल्याकडं ज्यांचं बॉइलिंग पॉईंट लो आहे, जसे की बुटेन, पेंटेन, प्रोपेन, ज्यावेळेस आपण ते यूज करू तर त्यावेळेस काय होतं की ते आपल्या जे फ्युएल लाईनमधले जे वेंट्स असतात, वेंट्स कशाला लागतात की एक त्याच्यामधनं फ्युएल पास होण्यासाठी एक व्हेंट लागतं. तुम्हाला दाखवेल मी कुठं असतं व्हेंट. तर ते व्हेंटमधनं ते टेंडन्सी असते त्यांची पास होण्याची. मग त्यांना काय होतं, ते अनबर्न आपल्या सराउंडिंगमध्ये जातं आणि त्याचे कॉजेस पण आहे, म्हणजे त्याचे हेल्थ इफेक्ट्स फार भयंकर आहे. ठीक आहे. तर ते आपण काय करतो, आपल्या इलिमिनेट करतो फ्युएलमधनं. रिड्यूस हेवी कंपाऊंड्स. हेवी कंपाऊंड्स असतात. हेवी कंपाऊंड्स म्हणजे त्यांची मॉलिक्युलची जी साईज आहे ती मोठी असते आणि त्यांचं जे बॉइलिंग पॉईंट आहे तो सुद्धा हाय असतो, such as aromatics and olefins. The purpose of this reduction is to reduce the amount of unburnt hydrocarbon that enter into the catalytic converter. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस कंबशन होतं ना ते अनबर्न्टच राहतात, कारण की त्यांचं कंबशनचं टेम्परेचर फार हाय असतं आणि हे अनबर्न्ट आहे ना तसेच सराव आपण बाहेर फेकले जातो. यानं सुद्धा काय होतं, आपली जी सराउंडिंग आहे ते पोल्युटन्सनं फार इन्क्रीज होऊन जातं, हे नकोसं होऊन जातं. ठीक आहे. त्यासाठी सुद्धा हे हेवी कंपाऊंड्स आपल्याला फ्युएलमध्ये नको आहेत, त्याला आपण फ्युएलमधनं काढून टाकतो. त्यानंतर ना की अशा या फॉरेनमध्ये काही कंपन्या होत्या, जनरल मोटर, होंडा, टोयोटा. तर ह्या गाड्यांनी काय केलं की त्यांच्या इंजिनसाठी कोणतं फ्युएल बेस्ट आहे ते सांगायला लागले. म्हणजे तिथे एक BP कंपनी होती, त्या BP कंपनीमध्ये हे सर्व गोष्टी केल्या जायच्या आणि त्यामध्ये ते काय करायचे की फोर्ड कंपनी ते म्हणायचे आमच्या इंजिन्सला BPचं जे फ्युएल आहे ते सर्वात बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही जो BPचा जो पंप असेल त्या पंपावरच जाऊन तुमच्या गाडीमध्ये फ्युएल टाकायचं, असं फॉरेनमध्ये करायला लागले होते. कारण की BP या सर्व गोष्टी मॉनिटर करायचा. की BP काय आहे, इट इज अ पेट्रोलियम कंपनी होती. ती काय करायची की ज्या गाड्यांसाठी सुटेबल फ्युएल कोणतं आहे, त्यांच्या इंजिनसाठी, पर्यावरणामध्ये इमिशन्स कमी होण्यासाठी जे सुटेबल फ्युएल आहे ते फ्युएल ते काय करायचे, सप्लाय करायचे. म्हणून हे कंपन्या सुद्धा त्यांचं हे करायला लागले, पब्लिसिटी जास्त करायला लागले. मार्केटिंगचा फंडा आहे तो शेवटी. ठीक आहे.